नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मैत्रिणींनो बघा, आज मी तुम्हाला खूप सोप्या पद्धतीने फक्त जुनं ब्लाऊज पेपरवर ठेवून कटोरी ब्लाऊजची पेपर कटिंग दाखवणार आहे. तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण बघा, म्हणजेच तुमच्या लक्षात येईल कशा पद्धतीने याची कटिंग करायची ते. तर सर्वात पहिले तुम्हाला जे परफेक्ट ब्लाऊज बसते तेच ब्लाऊज घ्या मापाला आणि ब्लाऊजच्या हुका लावून घ्यायच्या. तर तुम्हाला जे परफेक्ट ब्लाऊज बसते तेच मापाला ब्लाऊज घ्यायचं, म्हणजे आपलं ब्लाऊज कुठेच बिघडणार नाही. तर बघा, ब्लाऊजच्या हुका लावून घेतल्या मी. आता या ब्लाऊजला अशा पद्धतीने उलटं करून घ्यायचं आणि ब्लाऊजला जर नॉट असतील तर ते बांधून घ्यायचे. ब्लाऊज अगदी व्यवस्थित करून घ्यायचं आणि ब्लाऊजचा फ्रंट पार्ट आतल्या साईडने करत अशा पद्धतीने ब्लाऊजची घडी करायची. तर बघा, आता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने पिना लावून घ्या तुम्ही. तर व्हिडिओमध्ये जिथे जिथे मी दाखवते तिथे तिथे तुम्ही सुद्धा पिना लावून घ्यायच्या. ब्लाऊज अगदी व्यवस्थित करायचं बघा. तर जिथे आपला गळ्याचा जॉईंट आहे ते अशा पद्धतीने त्याची शिलाई वरच्या साईडने करत इथे सुद्धा एक पिन लावून घ्यायची. आणि इथे सुद्धा एक पिन लावून घ्यायची. ब्लाऊज व्यवस्थित करायचं आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने ब्लाऊज व्यवस्थित करून घ्या आणि इथे सुद्धा एक पिन लावून घ्या. तर बघा, बाह्याच्या इथे सुद्धा एक पिन लावून घ्यायची. तर बघा, ब्लाऊजला पिना लावून घेतल्या मी. अगदी व्यवस्थितपणे ब्लाऊज सेट करून घेतलं हे. तर आता आपल्याला सर्वात अगोदर पेपरची घडी टाकून घ्यायची. तर बघा, हा पेपर घेतला मी डबल फोल्डमध्ये. तर याची डबल फोल्डमध्ये घडी टाकली बघा आणि याची बंद बाजू माझ्या साईडने आहे. तर बघा, खालच्या साईडने आपल्याला 1 इंच इतकं वाढून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने एक स्ट्रेट लाईन ओढून घ्यायची. तर बघा, 1 इंच इतकं मी एक्स्ट्रा घेतलेलं आहे. आता या रेषेपासून वरी आपल्याला अशा पद्धतीने ब्लाऊज ठेवायचा आहे आणि ज्या साईडने आपले पेपरची बंद बाजू आहे त्या साईडने आपल्याला ब्लाऊजचा गळ्याचा आकार ठेवायचा आहे. तर मैत्रिणींनो, अशा पद्धतीने ब्लाऊज व्यवस्थित पेपरवर ठेवायचा आहे. आता मी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे जिथे जिथे पॉईंट करून दाखवते तुम्हाला सुद्धा तशा पद्धतीने पॉईंट करायचे आहे. तर बघा, इथे आपला जे मुंड्याचा आणि बाहीचा जॉईंट आहे ते वरच्या साईडने करत इथे एक पॉईंट द्यायचा आहे आणि अशा पद्धतीने 8-10 इंच एक्स्ट्रा घेत या रेषेपर्यंत हे जोडून घ्यायचं आहे. आता तर बघा, इथे 8-10 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे आपल्याला पाठीवरच्या टक्ससाठी. आता इथे बॅक साईडच्या गळ्याला सुद्धा एक पॉईंट द्यायचा आहे. इथे गळ्या रुंदीसाठी एक पॉईंट द्यायचा आहे आणि इथे जिथे आपला बाहीचा आणि शोल्डरचा जॉईंट आहे ते जॉईंट बाहीच्या साईडने करत इथे एक पॉईंट द्यायचा आहे. तर अशा पद्धतीने पॉईंट करून घ्यायचे आणि आता हा ब्लाऊज साईडला उचलून घ्यायचा. तर मैत्रिणींनो, आता हे पॉईंट अशा पद्धतीने स्केलच्या मदतीने जुळून घ्यायचे बघा. मुंड्याच्या साईडने थोडंसं 8-10 इंच वरती घ्यायचं आणि अशा पद्धतीने जोडून घ्यायचं. गळ्याच्या साईडने सुद्धा अशा पद्धतीने स्ट्रेट लाईन ओढून घ्यायची. इथे सुद्धा चौकोर बॉक्स अशा पद्धतीने करून घ्यायचा. तर ब्लाऊजला परत अशा पद्धतीने ठेवते बघा मी आणि पुढच्या गळ्याचा पॉईंट देते. तर बघा, अशा पद्धतीने पुढच्या गळ्याचा सुद्धा इथे एक पॉईंट द्यायचा. तर आता हे ब्लाऊज साईडला उचलून घ्यायचं. तर मैत्रिणींनो, तुम्हाला जर मुंड्याचा शेप देता येत नसेल तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने वाटीच्या मदतीने मुंड्याला शेप देऊ शकता. तर अशा पद्धतीने वाटी ठेवायची आणि मुंड्याला शेप देऊन घ्यायचा. गळ्याचा सुद्धा आकार अशा पद्धतीने वाटीच्या मदतीने द्यायचा. जर तुम्हाला गोल शेप देता येत असेल तर तुम्ही हाताने सुद्धा देऊ शकता. तर इथं गळ्याच्या खालच्या साईडने थोडंसं क्रॉस झालं होतं, तर म्हणून मी व्यवस्थित करून घेत आहे. तर हा चौकोर बॉक्स थोडासा क्रॉसमध्ये झाला होता, तर त्याला अशा पद्धतीने व्यवस्थित करून घेत आहे. पुढच्या गळ्याचा सुद्धा अशा पद्धतीने चौकोर बॉक्स तयार करून घ्यायचा.
पुढच्या गळ्याचा सुद्धा अशा पद्धतीने वाटीच्या मदतीने गोलाकार देता येईल. तर बघा आपल्या बॅक पार्टची मार्किंग कंप्लीट झालेली आहे. आता ही कट करून घ्यायची आणि नंतर मी तुम्हाला फ्रंट पार्टची कटिंग दाखवणार आहे. तर बघा आता या पॅटर्नला मधातून अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने पेपर ओपन करून घ्यायचा आणि मधातून कट करून घ्यायचा. तर बघा अशा पद्धतीने आपला फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट वेगळा वेगळा निघाला. आता जो आपला गळ्याचा आकार आहे तो अशा पद्धतीने कट करून घ्यायचा. तर बघा हा आपला बॅक पार्ट आहे, हा साईडला ठेवायचा. आता जो फ्रंट पार्टचा गळा आपण ड्रॉ केला होता तो सुद्धा कट करून घ्यायचा आणि तो फ्रंट पार्टचा गळा अशा पद्धतीने या पॅटर्नवर ठेवायचा आणि आखून घ्यायचा. तर बघा आपला फ्रंट पार्टचा गळा आखून तयार झालेला आहे. मुंड्याच्या साईडने अशा पद्धतीने जोडून घ्यायचं. आणि जे आपण मापाला ब्लाऊज घेतला होता त्याच्या पिना काढून घ्यायच्या. ब्लाऊज ओपन करून घ्यायचं आणि ज्या साईडने ब्लाऊजच्या हुका लावलेल्या होता त्या साईडने बघा आपल्याला सर्वात अगोदर खालच्या साईडने आपल्याला पाव इंच इतकं सोडायचं एक्स्ट्रा. आणि अशा पद्धतीने जिथे आपला क्रॉसपट्टीचा जॉईंट आहे तिथे एक पॉईंट द्यायचा. तर बघा या साईडने सुद्धा एक पॉईंट द्यायचा जिथे आपला शिलाईचा जॉईंट आहे. आणि इथे जिथे आपला कटोरीचा शिलाईचा जॉईंट आहे तिथे एक पॉईंट द्यायचा. तर आता हा ब्लाऊज उचलून घ्यायचा साईडले आणि हे क्रॉसपट्टीचे जॉईंट अशा पद्धतीने जोडून घ्यायचे क्रॉसमध्ये. आणि क्रॉसपट्टीला अशा पद्धतीने थोडासा गोल शेप द्यायचा म्हणजे आपली क्रॉसपट्टीची फिटिंग खूप छान बसेल. बघा इथे सुद्धा आता हे पॉईंट डार्क करून घ्यायचा. गळ्याला सुद्धा व्यवस्थित गोल आकार द्यायचा. तर बघा आता परत आता हे ब्लाऊज घ्यायचं आपल्याला. ज्या साईडने आपल्या ब्लाऊजच्या हुका लागले त्या साईडने अशा पद्धतीने ठेवायचं आणि इथे एक पॉईंट द्यायचा जिथे आपला कटोरीचा जॉईंट आहे गळ्याच्या साईडने आणि हे पॉईंट अशा पद्धतीने जोडून घ्यायचे. तर बघा किती छान आपल्या कटोरीला आकार आलेला आहे बघा. आता इथे मुंड्याच्या साईडने आपल्याला अर्धा इंच पुढच्या मुंड्याचा खोल भाग द्यायचा आहे. तर बघा आपल्या फ्रंट पार्टची मार्किंग कंप्लीट झालेली आहे. आता ही कट करून घ्यायची. तर मैत्रिणींनो खरंच खूप सोपी पद्धत आहे बघा ही कटोरी ब्लाऊज शिवण्याची. तुम्ही या पद्धतीने स्वतःचे ब्लाऊज स्वतः शिवून बघा, खूप छान असे ब्लाऊज बसतात बघा. गळ्याच्या साईडने सुद्धा कट करून घ्यायचं. आणि जो आपला पुढचा अर्धा इंचाचा खोल भाग आहे मुंड्याचा तो सुद्धा कट करून घ्यायचा आहे. तर बघा हे आपला साईड पॅटर्न, ही आपली क्रॉसपट्टी. तर बघा आता ही आपली क्रॉसपट्टी आणि हा साईड पॅटर्न साईडला ठेवू आपण. आणि आता ही कटोरी छोटी कटोरी आपल्याला दुसऱ्या पेपरवर वाढून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने हा एक पेपर घेतलेला आहे मी, त्याच्यावर अशा पद्धतीने क्रॉसमध्ये ही कटोरी ठेवायची आहे आणि छोटी कटोरी जशी आहे तशीच पेपरवर आखून घ्यायची. आणि साईडला उचलून घ्यायची ही छोटी कटोरी. तर बघा आता आपल्याला ही कटोरी वाढवून घ्यायची. तर या साईडनं अर्धा इंच वाढवायची, या साईडनं पाव इंच इतकं वाढवायचं. आता खालच्या साईडने 1.5 इंच इतकं वाढवायचं, या साईडने सुद्धा 1.5 इंच वाढवायचं. आता या पॉईंटचा दोन्ही पॉईंटचा सेंटर काढायचा, अशा पद्धतीने टेपला फोल्ड करायचं आणि सेंटरला एक पॉईंट द्यायचा. आता या सेंटरपासून खाली 1.5 इंच वाढवायचं. आता हे तिन्ही पॉईंट अशा पद्धतीने जोडून घ्यायचे बघा. वरच्या साईडने सुद्धा जोडून घ्यायचं. आता या पॉईंटपासून या पॉईंटला अशा पद्धतीने थोडं थोडं वाढवत खालच्या साईडने वाढवत जोडून घ्यायचं बघा. तर बघा आपली मोठी कटोरी तयार झालेली आहे. आता ही कट करून घ्यायची.
तर बघा ही आपली मोठी कटोरी तयार झालेली आहे. आता ही कटोरी साईडला ठेवायची. आता आपल्याला बाहीची कटिंग करून घ्यायची. तर बाही कट करण्यासाठी हा पेपर घेतलेला आहे मी. आता याला सरळ करून घेत आहे. तर हा पेपर डबल फोल्डमध्ये आहे बघा. याची बंद बाजू मी वरच्या साईडने ठेवलेली आहे. पेपर या साईडने फाटलेला होता म्हणून मी सरळ करून घेत आहे बघा, कट करून घेत आहे. तर बघा आपल्याला इथं या साईडने 1 इंच इतकं एक्स्ट्रा सोडून अशा पद्धतीने स्ट्रेट लाईन ओढून घ्यायची आहे. आणि जो आपला मापाचा ब्लाऊज आहे तो घ्यायचा आहे. अशा पद्धतीने ज्या साईडने आपली बंद बाजू आहे, पेपरची बंद बाजू आहे, त्या साईडने स्लीवची वरची बाजू ठेवायची आणि अशा पद्धतीने निशाण करून घ्यायचे. या साईडने जिथे शोल्डरचा आणि बाहीचा जॉईंट आहे तो जॉईंट वरच्या साईडने करत इथे एक पॉईंट द्यायचा. इथे मुंड्याच्या साईडने सुद्धा एक पॉईंट द्यायचा आणि अशा पद्धतीने जोडून घ्यायचं. इथे फिटिंगच्या साईडने सुद्धा एक पॉईंट द्यायचा, इथे सुद्धा एक पॉईंट द्यायचा. तर आता हा ब्लाऊज उचलून घ्यायचा. आता हे पॉईंट जोडून घ्यायचे अशा पद्धतीने. इथे आपण जे फिटिंगचे पॉईंट काढले ते सुद्धा जोडून घ्यायचे आहे. आणि बाहीला शेप द्यायचा. तर बघा आपल्या बाहीची मार्किंग कंप्लीट झाली आहे. आता ही कट करून घ्यायची आहे. तर बघा पुढचा अर्धा इंचाचा खोल भाग देण्यासाठी अशा पद्धतीने या फिटिंगच्या पॉईंटपर्यंत अशा पद्धतीने ही बाही मुडपवायची आणि जे एक्स्ट्रा आहे ते कट करून घ्यायचं. तर बघा जो आपला बाहीचा अर्धा इंचाचा पुढचा खोल भाग असतो तो सुद्धा कट करून झालेला आहे. आता आपल्या बाहीची कटिंग पूर्ण झालेली आहे. तर बघा आपल्या पूर्ण पॅटर्नची कटिंग करून झालेली आहे. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन दाबून ऑलवेज सिलेक्ट करा, म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळून जाईल. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा.